अहिल्यानगर कन्स्ट्रक्शन साईटवर गांजा ओढण्यास विरोध केल्याच्या रागातून सिक्युरिटी गार्डचे काम करणाऱ्या युवकावर चॉपर व कोयत्याने हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला। कारण संतोष कदम वय वर्ष 19 राहणार टाकळी खातगाव तालुका नगर असे त्या युवकाचे नाव असून तो हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे। त्याच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालय प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आल्याचे समजते। दरम्यान त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून एका महिलेसह चौघांविरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राहुल साबळे, यश सिरसाट, नयन पाटोळे, पूर्ण नाव नाही, सर्व राहणार गांधीगाव बोलेगाव व एक अनोळखी महिला यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे। कारण व त्यांचे वडील संतोष बोलेगाव उपनगरातील भंडारी कन्स्ट्रक्शन येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून ड्युटी करतात। सोमवारी सायंकाळी 7 ते मंगळवारी सकाळी 7 पर्यंत त्या दोघांना ड्युटी होती। सोमवारी सायंकाळी 7 वाजता ते दोघे ड्युटीवर आले। 8 वाजता जेवण करत होते तर त्यांचे वडील संतोष हे कन्स्ट्रक्शन साईटवर फेरफटका मारण्यासाठी गेले होते। तेवढ्यात 2-3 अनोळखी व एक महिला तिथे आली। ते करणला म्हणाले, आम्हाला गांजा प्यायचा आहे, तरी आम्हाला पिण्यासाठी पाणी दे। तेव्हा करण त्यांना म्हणाले, इथे गांजा ओढू नका, इथून निघून जा असे म्हणतात त्यांना राग आला। त्यांनी करणला शिवीगाळ करून मारहाण केली। काही वेळाने त्यांचा साथीदार तिथे आला। त्या सर्वांनी मिळून करणवर जॉबवर कोयता व दगडाने हल्ला करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला। हल्ल्यात करण गंभीर जखमी झालेला आहे। त्यांचे वडील संतोष घटनास्थळी येताच ते चौघे तिथून निघून गेले। जखमी करण यांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिथे यांच्यावर प्राथमिक उपचार केले। उपचारादरम्यान त्यांनी पोलिसांना जबाब दिला। त्यावरून मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। करण यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले असून गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरू केलेला आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।